ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग. आज आहे आपला मालवणमधला डे 2. आज आपण जाणार आहोत पद्धतशीर मालवण एक्सप्लोर करायला. तिथे प्रॉपर 4 गाड्या आणि डेव्हिलची तर रात्री लागलेली गाडी. हा बघा, आज एंट्रन्सला छोटासा हॉल, इथेच आम्ही काल आता सगळे पडलेलो. बाकी एक रूम आहे जिकडे सगळा पसार आहे, म्हणजे हेल्मेट बोला, टँक बॅग, टॉप बॉक्स वगैरे सगळा अख्खा पसार आहे इकडे. इकडे मी अथर्वची सँडो घातले. वाव, हे बघा, हा आहे बॅक साईडचा एरिया. इथे पण एक छोटासा रूम आहे. देन आहे किचन. इथे लाईट आहे का, असली पाहिजे अशा. हा आहे किचनचा पार्ट. ते आहे फ्रीजमध्ये सध्या फ्रीज फुल नील असेल, काय नसेल तर रात्रीचा राईस आहे तो फेकायला घेऊन जाऊ. आणि इथे आहे 3 वॉशरूम्स. इथे लावले सगळ्यांनी कपडे. बाकी आता सगळं सॉर्ट आहे. फक्त एकच सीन झालाय, अमितच्या गाडीची चावी हरवली. का कोणी लपवली ते मला माहित नाही. जर चुकून भेटली ना कोणी लपवली. अमित तुला काय वाटतं, कुठे ठेवली असशील तू? आपण गाडी लावत होतो ना तेव्हा भरपूर सामान आणायचं होतं ना, तर मी इथे मला आठवत नाही कुठे मी. मग इथे आलो मी. इथे सागर चावी सापडली कुठे? तुझा तो काल फॅन आलेला ना, तो घेऊन गेला. CCTV फुटेज भेटले. 1 2 3 4 5 6 बघ 6 आहेत. आपण जण 6च आहे. 6 बरोबर. एक दिले मग घ्या. एक झालं का? घे गरम आहेत भाई. आता वाजले सकाळचे 10. आता आम्ही सगळे पाठी बघतोय तर सगळे निघाला आहोत नाश्ता करायला, ब्रेकफास्ट करून. नंतर ओके. सो 2:30 वाजत आलेत आणि आता आम्ही निघाला आहे जेवायला. सगळं कामं होते ती सकाळची आवरून घेतली. म्हणजे कामं म्हणजे काय बोलू शकतो, तेच राईडचे सगळं सामान होतं ते सगळं आवरून सगळं आता पद्धतशीर निघालो 2:30 वाजेपर्यंत. आता आपले हे सागर, तू माईक नाही लावलं इथे, त्याला माईक नाही लावलंस. बाकी आता निघालो आपण. सगळं सामान तर आतमध्येच आहे. फक्त टॉप बॉक्स घेतले आणि सागरने एक टँक बॅग घेतले का त्याच्या गाडीसाठी. फर्स्ट प्लॅन तर आहे भाई जेवायचा. पहिलं तर जेवायला जाऊ आपण. हे अथर्व कुठे जायचं जेवायला? चलो. नाही तेव्हा राक्षस होते, आता राक्षस नाही आहेत. आमच्या गाड्यांचा स्टार्ट बघा. आणि आता ह्या चालू करेल, ह्याच्या गाडीचा आवाज बघा. बसला पण बसला स्मूथ बसलास. पहिल्यांदा कोणतरी एवढं इज्जतशीर बसलं. नाही तर गाडी माझी अशी हलवतं बसताना पब्लिक. स्प्लेंडर चालू तर काय झालं, 49चा ॲव्हरेज देते गाडी त्याला. स्वतः एक हॉटेल ना, लास्ट टाइम जेव्हा मालवणमध्ये आलो ना, त्याच हॉटेलमध्ये आम्ही जाणार आहे आता. आणि तिकडचं जेवण भाई एवढं पॉवर होतं ना. तर तिकडे एवढंच की बिल जरा जास्त आलेलं, पण भाई टेस्ट पॉवर होती भाई. ज्या आवाजाचं काय करू, काय आवाज येतो हिचा. असं आहे ना की एका पॉईंटपर्यंत ठीक आहे, बट कंटिन्यू हिच्यासोबत चाललं ना भाई बेकार. जे लेजिट सांगतो, काल रात्रीनं आम्ही 11:30 पर्यंत झोपायला गेलो. जास्त नाही थांबलो, जास्त जागे नव्हतो. आणि ज्या झोपले ना सगळे, माझ्या कानात ना कंटिन्यू ह्याचा सायलेन्सरचा आवाज येत होता. म्हणजे असं वाटत होतं की मी गाडीच्या पाठी बसलो आणि गाडी चालली आहे आणि तिचा आवाज आहे. मी अर्धा तास ते डोक्यात मला चालू होतं. बाकी आमच्या प्लॅनमध्ये ना थोडंफार वर खाली होऊ शकतं, कारण की असं चालू आहे की उद्याचा दिवस नाही मालवणमध्ये न थांबता विचार चालू आहे माझ्या घरी जायचा, म्हणजे माझ्या गावी चिपळूणला. तर जर चिपळूणला गेलो तर उद्याचा पण 1 नंबर कंटेंट सुटेल. कारण की चिपळूणला आम्ही जाताना असं ठरवलं, विचार चालू आहे आमचा की प्रॉपर कोस्टल रोड करत जायचं. म्हणजे कोस्टल रोडची राईड पण होईल आपल्या चॅनलवर एक, कारण की कोस्टल रोडची प्रॉपर राईड आली नाही आपल्या चॅनल अजूनपर्यंत. सो कोस्टल रोडची राईड पण होऊन जाईल अँड थोडंफार 250 किलोमीटर तरी वाचतील आपले, म्हणजे 4थ्या दिवशी घरी जायचे. तर ज्या हॉटेलमध्ये मी जेवायला चालले ना, त्याची एक स्पेशालिटी आहे, जे की तिकडची भाई फिश थाली. भाई काय टेस्ट होती तिला, 1 नंबर. हा बघ, आता मी एंटर करते प्रॉपर मालवण मार्केटमध्ये. बघा, हा आता तुम्ही दुपारी बघताय ना, तेवढं तुम्हाला ओपन बिपन नाही आणि क्राऊड बिड नाही दिसणार. बट इकडे ना संध्याकाळच्या टायमाला आलो ना, तर संध्याकाळी पण येणार आम्ही शॉपिंगला, तेव्हा मी दाखवतो मार्केट काय कडक आहे. याच मार्केटमधून आता मगाशी मी स्लीपर घेतली बघा, घातली ती. आणि हा अथर्व असा आहे ना भाई, त्याचंच गाव आणि त्यालाच माहित नाही इकडचं काय. अरे भाई लफडी चालू आहेत. ते हॉटेल मला वाटतं इकडे ह्या लाईनीत नव्हतं, राईट साईडला होतं. हा चुकीचा घेऊन चाललाय इफ आय एम नॉट रॉंग. तिकडनं लेफ्ट घ्यायचाच नव्हता, आपल्याला सरळ जायचं होतं. आणि ते हॉटेल मी मगाशी सागरला येताना दाखवलं. आम्ही बीचवरती सकाळी राऊंड मारला गेलो होता.
उतर जा, हळू उतर. मी तुला जाताना दाखवलं नाही. ओके सो ही आहे सुरमई थाली. तू काय घेतली? तिसरे आहे कोलंबी. बाई तो कोलंबी फ्राय भेटले हो. आठ टाकलीच अरे बघ कोलंबी थाली आहे, सुरमई. हे तू पण सुरमई आहे ना सागर? चपातीवर काय टाकतो ना तू काय अमित? कोळंबी. मला पण एक. मला कोळंबी ट्राय करू. तुडताना दाखवा आधी. बाई काय सॉफ्ट आहे. घे बाई पावर आहे. आम्ही सुरमई तोडून दाखवू. हे बघ काही सुरमई. एक देन नाही तुला खायला. चलो अभी एंजॉय करते. हा चलो तर भर उन्हात आपण जाणार आहे राजकोट किल्ल्याची. इथे एवढा मी बघ ना 5 ते 6 वेळा आलो मालवणला. असं नाही फर्स्ट टाईम आलो आहे. आणि ह्याच एरियात आलो आहे. बरं राजकोट किल्ल्यावर अजूनपर्यंत कधी गेलो नव्हतो. बट ह्यावेळेस मी राजकोट किल्ल्यावर स्पेशली का आलो माहिती आहे का? कारण की तिकडे उभारलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं 91 फूटचा स्टॅच्यू. जेवण मी बाई सजेस्ट करेल एकदा तरी ट्राय करा. तिकडे खूप मस्त जेवण भेटतं. इकडे थोडं कॉस्टली आहे. 400-500 रुपये 400-500 थाली आहे. बट ठीक आहे. त्या अशा फालतू हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा तिकडे जेवा. हेच हॉटेल होतं ना ते लफडीवाला, राईट ना? सो आता आपण निघालो आहोत राजकोट किल्ल्याजवळ. काळबादेवी मंदिर, जय गणेश मंदिर, मैथीन मंदिर आणि मेन राजकोट. मोस्टली मंदिर लेफ्ट साईडलाच आहेत रे सगळे. वाव इथे घर बघा का घर आहेत. प्रॉपर काय येतं ना इथे आलं. प्रॉपर ओल्ड मालवण साईडला आले. हे बघा घर तेव्हाच्या काळात. हे सगळे रस्ते राजकोट किल्ला व लेफ्ट साइड आहे. सगळे तिकडे जाणार पण आपण कुठला जाणार. अमित हेल्मेट कुठे तुझं? अमितला बोला हेल्मेट कुठे? अमितनी पळवली गाडी. भाई समोरचं घर बघ. एक नंबर ना. प्रॉपर जांबा दगडांनी बांधलंय. भाई काय कडक दिसतंय घर आहे. लाल मातीचे खडे नाही उजीच आंबा दगडाचं घर आहे. सोनं आहे. त्या एसी लावले आत. एक चांगले ना मालूमध्ये गोष्ट आहे की भाई प्रत्येक टर्नला ना जागोजागी त्यांनी प्रॉपर बॅनर्स लावलेत. म्हणजे लोकांना इंडिकेट व्हायला. असं नाही कोण मिस झालं पाहिजे इकडं. हे बघा सरळ आहे बीच. पण बीच जवळ काय झालं आपण? हे बघा राईट साईडला. वा भाई काय व्ह्यू आलाय खतरनाक. पावर भाई पावर. लेफ्टलाच आहे समुद्र आणि त्याच्यात राईट साईडला महाराजांचे 91 फूटचा स्टॅच्यू. पावर भाई. ओके हे बंद आहे ना. आपल्या फ्रंट साईड हवेत आपण तिकडे जाऊ. सर आपली ऑफ रोडवर आहे. आपल्याला काय फरक नाही पडत भाई. आपण इथे मचवू शकतो. आपण गाडी याच्यासाठीच घेतली ऑफ रोडिंगसाठी. काय सीन नाही. बस इथे परफेक्ट. मला तुम्हाला 100% सांगतो गोप्रो जस्टिस नाही करते भाई जे मी बघतोय ते. मी तुम्हाला आता दुसऱ्या कॅमेऱ्यातून दाखवतो. आपली बाईक इथे आणि बाईक समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू. सोबत 91 फीट. काय व्ह्यू आला यार. पावर. थोडेफार सिनेमा. आता ड्रोन आणलाय मी. ड्रोन उडवायला ट्राय करू इथे. एवढी पण हवा नाहीये. या लोकेशन बघा काय भाई हवा इकडे. हे हवा इकडे फॉगच आहे. तुला बोललो बघ. हे बघा इकडे इकडनं उडते सगळं फॉग. पाणी पोचणे आलं.
हे बघा राईट साईडला हे आहे ना गणपतीचं मंदिर आहे, जाऊन येऊ लगेच फटफट. सोन्याचं गणपतीचं मंदिर आहे, बघून येऊया, जास्त आतमध्ये नको, पाय बे नको पडे आतमध्ये जाऊन, मच्छी खाल्ले ना कारण की. चल कसं जायचं? आता पोरं गेली बा बाईकवाले, कुठून गेले? इथून आतमध्ये गेले. हा हा पुतळा नाही काका, त्या चर्चच्या इथे कसं जायचं? हा इथून सरळ. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. बंद कर, गेट बंद कर. ही सिक्रेट जागा भेटली रे मालवणमध्येच. भाई काय लोकेशन भेटते यार एके गावाला मालवणमध्ये. तेव्हा राजकोट किल्ला आहे ना, तिकडे महाराजांचं आहे बघा स्टॅच्यू, तिकडेच होतो आम्ही. मग तिकडे होतो ना आपण त्या किल्ल्यावर. नाही इथं आलेले त्यांनी. हा बाजूला हा समोर किल्ला दिसतोय. आता मला इथे सांगण्यात आलंय की हा किल्ला इथून 8 किलोमीटर लांब आहे, जो समोरच दिसतोय. म्हणजे जायला डिस्टन्स 8 किलोमीटर लागतो. तुला बघून वाटतंय 8 किलोमीटर आहे? कॅमेऱ्यामध्ये वाटेल पण आपल्या डोळ्यांना नाही दिसणार. तो बरोबर लांब आहे 8 किलोमीटर. मग याचा आपल्याला लय मोठा आहे. हा नाही आपल्याला डोळ्यांनी दिसतंय, कॅमेऱ्यामध्ये बघशील ना ब्लॉग मध्ये तुला असं वाटेल हा 8 किलोमीटर आहे. मोठा किल्ला आहे भाई, एवढा छोटा गाव आहे किल्ल्यात बाबा. त्या किल्ल्यामध्ये प्रॉपर गाव आहे, 4 ते 5 तास फिरण्याचा किल्ला आहे तो पूर्ण. काय बोलतो? आणि आपण मिस केला. बंद आहे तर काय आता, बंद आहे. तिबं लाड बघ एवढी मोठी आली.